प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो। या प्रश्नासाठी परत एक वेळेला तुम्हाला 30 सेकंद आहेत। बघा बरं काही सुचतंय का? यस, कम ऑन। परत एकदा मित्रांनो लक्षात घ्या, ऍडजेक्टिव्ह नावाचा हा घटक आहे ज्याच्यावरचा हा प्रश्न आहे। आपल्याला कळालं पाहिजे फ्यू कधी वापरतात, अ फ्यू कधी वापरतात, आणखी द फ्यू कधी वापरतात। मित्रांनो द फ्यू त्यावेळेला वापरलं जातं ज्या वेळेला समोर क्लॉज दिसतो। या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा क्लॉज आलेला आहे, हु केम फॉर द शो। हा मित्रांनो या ठिकाणी क्लॉज आलेला आहे, त्यामुळे हे अ चुकीचं आहे। या ठिकाणी द असायला हवं। लक्षात घ्या, एक नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर आहे। या अ च्या ऐवजी द असायला हवं। फ्यू, अ फ्यू आणि द फ्यूचा जर तुम्ही अभ्यास केलात तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तर येऊ शकतात। ऍडजेक्टिव्हच्या संदर्भात सतत जागा असणं खूप गरजेची गोष्ट आहे। अशा वापराच्या संदर्भातले प्रश्न पत्रिकेत तुम्हाला सतत प्रश्न दिसतील। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो। मॅरेथॉन लेक्चर आहे, लक्षात ठेवा। प्रत्येक प्रश्नाचा घटक चर्चेला आपण घ्यायला लागलोय। काय बेसिक तयारी पाहिजे आहे ते मी तुमच्या कानावर टाका लागलोय।